ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या नागपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत। ऑडी कार अपघात प्रकरणात सीताबर्डी पोलिसांची ते भेट सुद्धा घेणार आहेत। या अपघातानंतर विरोधकांकडून बावनकुळेंच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात सुद्धा येत आहेत। पोलिसांनी अपघाताचा सीसीटीव्ही गायब केल्याचाही विरोधकांनी आरोप केलाय। अपघातावेळी चालकानं मद्यपान केल्याचा ठाकरेंच्या सेनेनं आता आरोप केलेला होता आणि सुषमा अंधारे या नागपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि पोलिसांसोबत नेमक्या त्या काय चर्चा करतायत, काय मागणी करतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। एफआयआर कर्त्यावर इतका दबाव आणला जातो की एफआयआर कर्त्याने आपली एफआयआर मागे घ्यावी, म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी म्हणून पुन्हा येत नाही, पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरून चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात। बावनकुळे साहेब, तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत? बावनकुळे साहेब, आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता, संकेतचा मित्र पिलेला होता, मग संकेत काय बारमध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता का? काहीतरीच। दरम्यान नागपुरातील या अपघातावरून महाविकास आघाडीतच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। सुषमाताई तिकडे राहतात, मी नागपूरचा, पश्चिम नागपूरचा आमदार आहे। ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे, कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन होतो। आणि जर कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थिती आम्ही सोडलं नसतं। विकास ठाकरे हे संध्याकाळी व्यक्त झाले। जे विकास ठाकरे म्हणतायत की माझ्या मतदारसंघातली घटना आहे, जर तुमच्या मतदारसंघातली घटना होती तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं? त्याच्यासाठी तुम्हाला तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतर, 36 तास उलटल्यानंतर तुम्हाला का व्यक्त व्हावंसं वाटलं? त्याच्यापैकी जो एक आहे, मला वाटतं अर्जुन हावरे या नावाची जी व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या वडिलांचा आणि एकूण ठाकरे बोलतायत त्या स्टेटमेंटमध्ये काय नेमका अर्थार्थी संबंध आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। ती तथ्य आज मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहू शकतो खरं तर या प्रकरणासंदर्भात सुषमा अंधारे यांनी वारंवार टीका केलेली होती, आरोप केलेले होते। सध्या त्या नागपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत, पोलिसांची भेट घेणार आहेत। नेमकं त्यांचं सध्याचं म्हणणं काय? ज्याप्रमाणे रविवारी मध्यरात्रीचा हा अपघात होता आणि त्यानंतर हे हळूहळू एक एक गोष्टी सामोरे गेलेले होते, त्यात महत्त्वाची जी भूमिका होती ती ठाकरेच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या होत्या। त्या वारंवार भाजपला आणि खास करून चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जे आहे ते आज त्या नागपुरात पोहोचलेल्या आहेत। नागपुरात येऊन त्या दुपारी 11च्या सुमारास जे आहेत त्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करणार आहेत की नेमकी एफआयआर काय आहे, परिस्थिती काय होती, एफआयआरमध्ये कोणाचं नाव आहे, गाडी कुठे होती, गाडीचं सध्या स्थिती काय आहे, या संबंध बाबतीत ती सुषमा अंधारे या चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर आता सुषमा अंधारे यांनी जेव्हा या प्रकरणात उडी घेतली होती त्यानंतर आता महाविकास आघाडीमधील जे दोन घटक पक्ष आहेत, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना, यामध्ये आता वाद उफाळल्याचं दिसून येतं। कारण कालच आमदार विकास ठाकरे यांनी सुषमाताई अंधारे यांना इथली स्थानिक परिस्थिती माहीत नाही, त्यामुळे मला त्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि संकेत बावनकुळे हे गाडीत बसलेले होते, बाजूला बसलेले होते आणि पोलीस योग्य चौकशी करत असल्याचं म्हटलेलं होतं। त्यानंतर आज सुषमा अंधारे या नागपुरात आलेले आहेत आणि ठाकरे यांना बोलायला 36 तास का लागले याचा उलगडा ठाकरे यांनी करावा। मात्र तो भले त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांना अधिक माहिती असेल, मात्र मीही जाऊन आता चौकशी करणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं। त्यामुळे एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांचे जो मुलगा आहे, पोलिसांसोबत नेमकी काय चर्चा करतायत, काय त्यांचं बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।